आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सर काय आणू? आबा पाणी. आबा काय को नहीं आई तू अभी तक? आबाला भेटायला हा मुलगा आलाय. ये आबा भी ना रात भर इतना गुलू गुलू करके बात करती है और अभी टाइम पर आ भी नहीं रही. काय को तरसती है रे? आ जाना पटकन. कल मिलने का बोली तो मैं सब काम छोड़ के आया ना. किसके लिए? मेरी माशूका आबा के लिए. माशुका शी अशोका अशोक मास्तरांना काय वाटेल हे सगळं ऐकल्यानंतर? कुछ बोला क्या? मैं हाँ बोला. किसको भेटने को आया? नाव क्या बोले? तुमको क्या करने का है आंटी? मैं तुमको पूछूं तुम इधर किसको मिलने को आया? मी इथे कोणाला भेटायला आई नहीं है. तो फिर क्या हवा खाने को आई क्या इधर? इधर का हवा नहीं खाने का आंटी. इधर है ना सब गुलाबी हवा चल रहा है. तुम बुढ़े लोग ने उधर जाने का ना, वो क्या बोलते उसको, नाना नानी पार्क, उधर जाने का. काय को? उधर है ना बुढ़े लोगों का सफेद वाला हवा बहता है. ध्यान है. वैसे आंटी उधर अगर आपको आपकी उम्र का कोई अंकल मिला तो उधर का हवा भी गुलाबी हो सकता है. बाई कसला मुलगा निवडला बाई आबानी. सगळी चांगली मुलं काय मेली होती का? कसली आवड बाई तुझी? आई आई इथे काय करतायत? ते या अशा मुलाबरोबर. आई हा इथे काय करताय तुम्ही? बाई मुक्ता तू इथं काय करतेस? मी सहज आले होते. हा मुलगा कोण आहे? आपण लवर आहे. हा काय लवर आहे. आई अगं आभाचा लवर म्हणजे प्रियकर, ज्याच्याशी ती रात्रभर गुलुगुलू बोलते. आभाचा प्रियकर? नाही नाही नाही, कसं शक्य आहे? क्यों शक्य नहीं है? हाँ? ए, तुम लोग को ऐसा लग रहा है क्या कि आबा अपन से पट नहीं सकती? अरे आबा अपन से पहले पटी हुई है. हम दोनों का है ना अच्छे से गॅटमॅट चालू है एकदम मस्त में. ए गॅटमॅट वाल्या, आबाशी लग्न तर मी तुझं होऊच देणार नाही. तिच्याकडे वळून जरी बघितलंस ना मेल्या, तुला अशी बुकलून काढीन ना. ए आंटी ऐसा कैसा? आबा रोज रात को गुलू गुलू करती है मेरे साथ. उसने अपने को वचन बिचन दिया है. देखो अपन आबा को भूलेगा नहीं और अपन शादी रचाएगा ना सिर्फ आबा से ही. वैसा ऐकेगा नहीं ते काय लातों के भूत बातों से. हाँ नहीं नहीं चपले नहीं तुला मारते. अरे आबा, अरे किधर है तू? अरे दीवाने को मजनू बना के मरेगी. आई 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 थांबा थांबा. हा तो मुलगा नक्कीच नाहीये, काहीतरी घोळ झालाय. ए बाबा कोण आहेस तू? हाँ मेरा नाम रतन है और सब लोग मेरे को प्यार से हैंडसम रतन बोलते. और अपनी आबा, मेरी आबा मुझे प्यार से रत्तू बोलती है. आता देव काय गप्पपणे बोलतोस का? कोण आहेस तू? आणि कसं नाही, हे शक्य नाही. आई मैं आबा का लवर है. अरे तू म्हणतोस ना लवर आहे? तुला फोन दाखव, चॅटिंग दाखव. ओ चैटिंग हम लोग रात को डिलीट कर देते हैं. कैसे ऐसे कैसे डिलीट हो गया? बघा आई मी सांगितलं होतं ना तुम्हाला, नाही याच्याकडे चॅटिंग. कारण का हा बॉयफ्रेंड नाही आहे आबाचा. मी सांगते. तुला कसं माहिती पण हे? अहो कारण का तो चॅटिंग करणारा मुलगा मीच होते. मुक्ता तू चॅटिंग करत होती? तुला फोन करून मी इथं बोलवलं? नंतर बघते तुझ्याकडं. तू कोण आहेस रे?
मई रतन आहे. गप्प गुमाने सांगतोस का कोण आहेस? अरे खरं बोलतो, मई रतन आहे. तर तू असं नाही बोलणार. अरे नहीं, मैं सच बताता हूँ. अरे मेरा नाम रतन ही है. मेरे को आकाश भैया ने इधर भेजा है. आकाश? हाँ भाई, वो देखो उधर चुपके बैठा है. भाई अरे आकाश? काय करायचं याचं ग? हा तू थांब, तुला मी अशी सोडणार नाही. बघ हा, बघ 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 त्याला. नाही नाही, आणि मी तुम्हाला दोघांना बघते. थांब, चप्पलच काढते आता तुम्हाला दोघांना. पकड ना. पकड. आई ग. काय ग? आई ग. काय झालं? लागलं का? ए पकडलं. आउट आहे, आउट आहे. अच्छा, फसवलंस मला. हा, फसवलंस. वृंदा आंटी, तू एवढी भोळी आहेस ना की तुला कोणीही फसते. हो, अच्छा. बरं बरं ठीक आहे, आता तू मला पकड. एक मिनिट शमिका, तू आधीच एक तर चिटिंग केलीस. एक मिनिट थांब जरा. काय दंगा चाललाय? दादा, आता जस्ट खेळणं संपवलं, अभ्यास करायला जात होते हातपाय धुवून. हो वाडाजोबा, मी अभ्यासाला जाते. ए थांब थांब थांब, हा शेवटचा डाव तर खेळून जा. थांब ना. नाही नको, मग ह्याला वाटेल आपली शमिकाबाई नुसते खेळतच असते, अभ्यास काही करतच नाही. वाड्याजोबा, मी अभ्यासाला जाते. हा हो ठीक आहे. आणि बघा, आता देवाजवळ दिवा लावलेला आहे, त्याला नमस्कार करा आणि मग करा तुमचा अभ्यास. काय तो चालेल. चला पळा पळा. फार त्रास देत असेल ना तुम्हाला? नाही हो, त्रास कसला. ती काय करते, ती स्वतःही मज्जा करते आणि आम्हा सगळ्यांचा विरंगुळा होतो त्यामुळे. बरं, मला जरा महत्वाचं बोलायचं होतं तुमच्याशी. हा, उद्या कोर्टात तारीख आहे ना, त्या संबंधी. बोला ना. मास्तर, मी आज सत्यशीलचं स्टेटमेंट वाचलंय. वृंदा, उद्या तुम्हाला कोर्टात खूप स्ट्रॉंग राहावं लागेल. म्हणजे त्या स्टेटमेंटनुसार सत्यशील किंवा त्याचे वकील तुमच्यावर खूप खालच्या थराचे आरोप करू शकतात आणि असं होऊ शकतं की ते आरोप तुम्हाला सहन नाही होणार. नाही, तो तसं करू दे, मग मी बघते त्याला काय. मला हेच सांगायचं, कसलेही आरोप झाले ना, काही झालं तरी तुम्हाला एक काम करायचं, ते म्हणजे शांत राहायचं. शांत? हो वृंदा, तुमची एक चुकीची रिॲक्शन आपली ही सगळी केस आहे ना, पूर्ण केस वीक करू शकते, हे लक्षात ठेवा तुम्ही. पण काय असे काय आरोप केले त्याने? हा मास्तर, त्या आरोपांविषयी मला आता काहीच बोलायचं नाही. मला माहिती आहे ते आरोप सगळे खोटे आहेत, पण ते आरोप कोर्टात खोटे ठरवण्याची जबाबदारी माझी. पण वृंदा, ते सगळे आरोप खोटे ठरवण्याकरता तुम्हाला त्यांच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं खूप संयमाने द्यावी लागतील. आणि एक महत्वाची गोष्ट, जेव्हा मी इशारा करेन तेव्हाच बोलायचं. ओके? आणि मास्तर, मला वाटतं उद्या तुम्ही कोर्टात न आलेलंच बरं. का म्हणजे असं? कारण मला माहित नाही उद्या सत्यशील किंवा त्याचे वकील ज्या खालच्या थराचे आरोप करतील ना, ते तुम्ही ऐकू शकाल की नाही? नाही, मुद्दा हा नाहीच आहे. ते किती वाईट आणि किती खालच्या थराचे आरोप करते. मुद्दा हा आहे की ते असले आरोप करताना मी माझ्या लेकीच्या पाठीशी ठामपणे उभा राहतोय की नाही. मी माझ्या लेकीच्या पाठीशी आयुष्यभर उभा राहणार आहे, उभा राहणार. त्यामुळे मी उद्या काही झालं तरी चालेल. मास्तर, यांना काही होणार नाही याची जबाबदारी माझी आहे, तुम्ही काळजी करू नका. पण वृंदा, कितीही आरोप झाले, काहीही झालं तरी तुम्ही शांत राहा. असं समजा की उद्या कोर्टात तुमच्या संयमाची परीक्षा आहे. काही झालं तरी रिॲक्ट होऊ नका.
वृंदा, एक गोष्ट लक्षात ठेवा, तुमची एक चूक तुम्हाला तुरुंगात टाकू शकते. काय? हिला का जेलमध्ये टाकणार आहेत? हिला का पोलीस पकडून नेणार आहेत? नाही नाही, मीला कुठेही जाऊ देणार नाही. नाही बाळा, वृंदा आंटीला कोणी घेऊन नाही चालला. पोलीस त्याला शिक्षा देतात जो क्राईम करतो. तेच तर म्हणते मी, वृंदा आंटी कधीही कोणाचं वाईट करणार नाही. आय ट्रस्ट हर. शमिका, सगळी तयारी झाली आहे ना? सगळे फॉर्म्स वगैरे भरलेले आहेत? हो. दिस इज वृंदा. काल तुम्हाला जे सांगितलं ते लक्षात आहे ना? संयम ठेवा. डोकं शांत ठेवायचं, अगदी कळलं ना? पुन्हा भेट झाली आपली समीर. हो झाली, पण तुझं कुठलं तरी पुण्य आडवं आलं म्हणून तू आतापर्यंत माझ्या समोर जिवंत उभा आहेस. भरपूर जगणार आहे. हो जगणार आहेस, पण तीच तुझी शिक्षा ठरणार. तू जगणार आहेस पण तुरुंगाच्या आत. त्या 4 भिंतीत. एवढं लक्षात ठेव. आज चल कोर्टात. वाडकर मास्तरांच्या कुटुंबाची आणि तुझ्या अब्रूची लखतर कशी वेशीवर टांगतो बघ. चल. अभी तो गेम शुरू है समीर. आगे आगे देख होता है क्या. कोर्टाची कारवाई सुरू करण्यात यावी. माय लॉर्ड, माझे अशील सत्यशील अमृतकर यांनी त्यांचं स्टेटमेंट दिलेलं आहे. काय स्टेटमेंट आहे? वाचा जरा. जज साहेब माझी एक रिक्वेस्ट आहे. ते स्टेटमेंट वाचण्यापेक्षा ना मी सांगतो ना काय झालं ते. त्याच्यामुळे काय होईल माहिती आहे ना, मी जे आत्ता सांगतोय ते आणि मी जे स्टेटमेंट मध्ये दिलंय हे तंतोतंत कसं खरं आहे ना हे जज साहेब तुमच्या लक्षात येईल. आणि सगळ्यात महत्वाचं, या सगळ्यांसमोर ना सगळ्यांसमोर कळेल की सत्य काय आहे ते. संस्काराचे धडे जगाला देणाऱ्या या वाडकर मास्तरांच्या सगळ्या मुलींना बेताल आणि धूर्त येतो. खरं तर जज साहेब, राणाचं ना ओवीवरती प्रेम होतं. लग्नापर्यंत गोष्टी गेल्या होत्या, पण ओवी हुशार निघाली. तिने समीरशी लग्न केलं कारण समीर पैसे कमवत होता. वृंदाला जबरदस्ती राणाशी लग्न करायला लागलं. त्याच्यानंतर राणाचा ऍक्सिडेंट झाला. त्यावेळेला वृंदाच्या लक्षात आलं की आता राणा मला संसार सुख किंवा शरीर सुख देऊ शकत नाही.
आणि मग ना वृंदाने एक प्लान आखला आणि त्याच्यात मला सामील करून घ्यायचा प्रयत्न केला. मी नाहीच म्हणालो अर्थात, पण मग तिने काय केलं, राणाचा केला खून आणि त्याचा आळ समीरवर टाकला. जज साहेब, वृंदा मला रात्री बेरात्री भेटायला यायची. कारण तिला कळलं होतं की माझ्याकडे पैसा आहे. गुळाच्या ढेपेला जशी माशी चिकटते ना, तसा वृंदाने मला चिकटायचा प्रयत्न केला. जज साहेब, खोटं आहे जज साहेब. अरे तुला लाज कशी नाही वाटत हे बोलायला? अरे जीभ धडेल तुझी. ऑर्डर ऑर्डर. कोर्टामध्ये बोलताना भाषेची मर्यादा पाळावी. सॉरी सॉरी जज साहेब. पण खरं सत्य काय आहे ना साहेब, वाडकर मास्तरांच्या सगळ्या मुलींना पैशाच्याच मागे होत्या. हो, त्यांची मुलगी वेदा, तिचं लग्नाच्या आधीच ना एका बरोबर अफेअर होतं, घरी माहीतच नाही. झालं काय पुढे एका पैसेवाल्या मुलाबरोबर लग्न केलं आणि गेली देशाबाहेर पळून. आणि मुक्ता, तिने तर तिच्या पहिल्या नवऱ्यापासून तिला मूल असताना सुद्धा समीरच्या सख्ख्या भावाशी लग्न केलं. आणि ही ओवी लग्न झाल्यानंतर सुद्धा जज साहेब समीरचं एका विवाहित स्त्री बरोबर म्हणजे वर्षाबरोबर अफेअर होतं. मी त्याला नोकरीवरून काढून टाकला, पण ओवीने त्याला आपल्या संसारातून नाही काढला. कारण जज साहेब पैसा. आणि आता वृंदा, तिने राणाला मारायचा कट केला आधी सांगितल्याप्रमाणे जज साहेब, आणि त्याच्यात मला सामील करून घ्यायचा प्रयत्न केला, पण मी तिला नाही म्हणालो जज साहेब. थोडक्यात काय जज साहेब, पैसा आला ना की सगळे संस्कार विसरले जातात जज साहेब. साफ खोटं आहे जज साहेब. आता ही असंच बोलणार जज साहेब. जज साहेब, ह्याच्यात मी काय खोटं बोलतोय जज साहेब? हा, वृंदा रात्री बेरात्री मला फोन करायची. मला बरं वाटायचं जज साहेब, मला बरं वाटायचं. मला आधार होता, कारण मी एकटा पडलो होतो. बिझनेस करायला माझा मुलगा हे शहर सोडून गेला, माझी बायको देवाघरी गेली. मला आधार वाटायचा जज साहेब. वृंदाने राणाचा खून केला आणि मला म्हणाली की मी आता हा आळ समीर वरती टाकते, आपण लग्न करूया. मी म्हणलं नाही 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 वृंदा, मी तुझ्या बापाच्या वयाचा आहे. आणि 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 मी घाबरलो, कारण हिने राणाचा खून केला होता जज साहेब. मी घाबरलो आणि मला वाटलं पोलीस मला पकडतील, म्हणून मी पळून गेलो जज साहेब, पळून गेलो. या फॅमिलीमुळे आणि या सगळ्यांमुळे माझ्या आयुष्याची बर्बादी झाली हो जज साहेब. माझ्यासारखा सरळ मार्गी माणूस फार फसला यांच्यामुळे. मला वाचवा जज साहेब, मला वाचवा याच्यातून. अरे लाज कशी वाटत नाही तुला? खोटा आरोप करतोस आमच्यावर. आमच्या चरित्रावर हल्ला करून तू वाचणार आहेस असं वाटतं तुला? वाचणारच का? खरं सांग, का खोटं बोलतोय? का खोटं बोलतोय? ऑर्डर ऑर्डर. सोडणार मी तुला. जीव घेईन तुझा. कॉन्स्टेबल यांना अडवा. वाटलं तुझी मी जीव घेईन. खोटं बोलतोय माणूस, जास्त खोटं बोलतोय माणूस. मारेन मी तुला.
ऑर्डर ऑर्डर. माय लॉर्ड, ह्या कायद्याच्या मंदिरामध्ये ही मुलगी इथं माझ्या आशिलावरती हल्ला करतेय, याचा अर्थ असाच होतो की ही एक निर्ढावलेली गुन्हेगार आहे. हा बघा ना जज साहेब, बघा ना, एवढा वेळ शांत असलेली वृद्धा आताच का चिडली? कारण जज साहेब, तिला माहितीये की मी जे बोलतोय ते सत्य आहे. जज साहेब, माझी एक कोर्टाला विनंती आहे. अजिंक्य मांडलेकरनी जशी माझी चौकशी करायला सांगितली ना, तशी माझी विनंती आहे की वृंदाची सुद्धा आपण चौकशी करावी. जज साहेब, मायलॉर्ड, आम्हालाही असंच वाटतंय की वृंदा घोलपची चौकशी झाली पाहिजे आणि त्यासाठी आम्ही 5 दिवसाच्या रिमांडची अपील करतोय.